तो 12वीचा आता मी बघितलं एक 12वीचा रिझल्ट लागला. तर त्या रिझल्टमध्ये एका मुलीने मार्क्स कमी पडले म्हणून पाण्यात उडी घेतली. तर सगळ्यांना माझा सेल्यूट आपल्या भारतीय सेनेला. तर मित्रांनो बघा, आज आपण आलो आहे, एक आश्रम आहे की जे आमचे साहेब आता औदुंबर साहेब म्हणून, तर त्यांनी मला इथं आणलं आहे. तर मी तुम्हाला आश्रम दाखवण्यासाठी आलो आहे. किती जुना आणि किती खूप म्हणजे असं वाटतं की किती वर्षाचा हा आश्रम आहे. एकदम म्हणजे असं बुलढाण्यासारख्या ठिकाणी, शहरासारख्या ठिकाणी इतकी शांतता आणि बघा तुम्हाला एकदम निसर्गरम्य वातावरण जिथं आहे. हा बघा वड जवळपास किती किती वर्षाचा जुना आहे माहिती नाही आपल्याला, 100-150 असेल आय थिंक. तर बघू शकता तुम्हाला मी तो वड पण ह्या लटकलेले आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला ही बघा, ही सगळ्यात ही जे झाडं आहेत ते बघण्यासारखे आहेत. हे बघा सगळ्यात जुनं आहे आणि हे बघू तुम्हाला किती उंच उंच आहेत. खरंच बघण्यासारखं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे जे घरं आहे ते खूप जुन्या टाईपचे आहेत. बघा तुम्हाला दाखवतो, हे माझ्या मागे पण आहेत या साईडला, तिथं बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा किती जुन्या टाईपचे घरं आहेत. हे पण ओम वगैरे लिहिलेलं आहे मस्त. आणि हे इकडे पण घरं आहेत, एकदम शांतता आहे, कोणाचा कलह नाही, काहीच नाही, एकदम शांततेमध्ये हे घरं आहेत. खरंच खूप बघण्यासारखं आहे, तुम्ही लागलं तर इकडे बघू शकता. मला असं वाटतं की तुम्ही या एकदा सगळ्यांनी व्हिजिट करा एकदम शांततेच्या वातावरणामध्ये. आणि माणूस स्वामी विवेकानंद म्हणायचे की दिवसातून आपण एकदा तरी आपल्या स्वतःला भेटावं. तर मला असं वाटतं की ज्या ठिकाणी एकदम निसर्गरम्य वातावरण, तिथे जाऊन तुम्ही 15-20 मिनटं, 10-15 मिनटं का होईना निवांत बसावं. कारण तुमच्या आयुष्यात जेवढं टेन्शन आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या विसरून तुम्हाला चांगला प्रयत्न करावा. तर असं वाटतं आहे. तर आपण तुम्हाला असं वाटतं आहे माझ्याकडनं की तुम्ही बसावं. आणि तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, हे बघा खूप सारा इथं झाडी. हे बघा झाडी किती आहेत. मगाशी बोललो टेन्शनबद्दल. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन आहे आजकालमध्ये. मला सांगावीशी वाटते की आयुष्यात किती पण टेन्शन असलं, किती पण काय असलं, तर शेवटी स्वतःचा प्रॉब्लेम स्वतःला सॉल्व करावा लागतो. आपला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कोणीही येत नाही. त्याच्यामुळे आपण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपणच आपली मदत करायची असते. त्यामुळे आपल्या आयुष्यात कोणी, जेव्हा आपण संघर्ष करत असतो ना, तेव्हा आपण एकटे असतो. पण जेव्हा आपण यशस्वी होतो तर मित्रांनो, तेव्हा सगळी दुनिया आपल्यासोबत असते. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही संघर्ष करताना कधी पण एकटे असता, आणि जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा सगळी दुनिया तुमच्या मागे असते. तर मित्रांनो, संघर्ष करताना कधीही घाबरू नका. संघर्ष करत राहा तुमच्या आयुष्यामध्ये. प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम चालू आहेत, प्रत्येकाचं काही ना काही प्रॉब्लेम असतातच. तर त्या प्रॉब्लेममध्ये आपण अडकून न राहता त्याच्यामध्ये आपण कसं सोल्युशन काढावं हे लवकरात लवकर आपण बघावं, आणि लवकरात लवकर आपल्या आयुष्याला चांगलं रंगरूप द्यावं. तर असे कधी असा प्रसंग येतो आयुष्यात की असं वाटतं सगळं हारून जावं, सगळं पडून जावं. तर खरं तर मित्रांनो, तीच वेळ अशी असते की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी सुरुवात करू शकता त्या तिथूनपासून. तर मित्रांनो, मी आज म्हणजे खरंच थोडं डोक्याला एकदम शांत वाटावं म्हणून एकदम निवांत, तुम्ही बघू शकता की मी जिथं कशाचाच आवाज नाही, एकदम म्हणजे एकदम शांत आहे, निवांत आहे, कशा गाडीचा नाही, कशाचाच आवाज नाही, एकदम शांत ठिकाणी आलो आहे जिथं झाडं झुडपांसोबत मी माझा वेळ घालवू शकतो. तर असं जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी डिप्रेस वाटेल किंवा थोडं टेन्शनमध्ये आहे, तेव्हा असं स्वतःला भेटायसाठी जावा मित्रांनो. कुठेतरी एकदम निवांत जागा आहे जिथं तुमच्याशिवाय तिथं कोणीच नाही आहे. अशा वेळेत जाऊन तुम्ही एकटं निवांत थोडं बसा, थोडं स्वतःशी बोला, स्वतःचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा मित्रांनो. कारण ते खूप गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही तुम्ही एकटे आहात त्यावेळेस खरंच तुम्हाला गरज असते कोणाची तरी, तेव्हा तुम्ही स्वतःची गरज घ्या. कोणाचाही आसरा घेऊ नका. तिथून तुम्ही विचार करा, चांगला पॉझिटिव्ह विचार करा, आणि तिथून बाहेर पडून आयुष्यात काहीतरी चांगलं करून दाखवा. तर माझी सगळ्यांना, म्हणजे माझे जे मित्र आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही किती प्रॉब्लेममध्ये असले तर प्रॉब्लेम ही एक काही वेळ असते, तर काही चुकीचं पाऊल उचलू नका, असं माझं सगळ्यांना मत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो, आता जो 12वीचा आता मी बघितलं एक 12वीचा रिझल्ट लागला. तर त्या रिझल्टमध्ये एका मुलीने मार्क्स कमी पडले म्हणून पाण्यात उडी घेतली. मित्रांनो, आयुष्य एवढं सोपं नाही की तुमचा आयुष्यातला एक पेपर तुमचं आयुष्य ठरवू शकतो का मित्रांनो. हे पण तुम्ही कुठेतरी बघायला पाहिजे. कारण तुमचा एक पेपर वाईट गेला किंवा तुम्हाला मार्क्स कमी पडले, याचा अर्थ तुम्ही हा नाही की तुम्ही काही कामाचे नाही आहे किंवा काही नाही. मित्रांनो, तुमच्यात खूप काबिलियत आहे, तुम्ही खूप काही करू शकता. आजकाल जग इतकं पुढे गेले की तुम्ही कोणत्या क्षेत्रात जर तुम्ही आहेत तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यशस्वी होऊ शकता जर तुम्ही ठरवलं तर फक्त मित्रांनो थोडं स्वतःला भेटा, स्वतःला जाणा, स्वतःसोबत जरा गप्पा मारा, स्वतःसोबत जरा वेळ द्या.